आणि आता काही घडामोडी सविस्तरपणे। दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी आता फुटणार। आधुनिक केबल स्टेट पुलाच्या कामांना आता निर्णायक टप्पा गाठलेला आहे। भायखळा रेल्वे उड्डाणपुलाचं काम 85% पूर्ण झालंय, तर प्रभादेवी उड्डाणपुलाचं काम 70% पूर्ण झालंय। त्यापैकी प्रभादेवी पूल 30 नोव्हेंबरपर्यंत तर भायखळा पूल 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। भविष्यातल्या वाढत्या वाहतुकीचा भार पेलण्यासाठी आधुनिक केबल स्टेट तंत्रज्ञानाचा वापर करून हे पूल उभारले जात आहेत। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। पाहूयात। मुंबईकरांच्या समोर एक मोठी समस्या असते, ती म्हणजे वाहतूक कोंडीची। विशेष म्हणजे दक्षिण मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, परंतु हीच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या उड्डाणपुलांची बांधणी सुरू केली गेली होती। ही जी वाहतूक कोंडी आहे ती कमी करण्यासाठी भायखळा येथे एक उड्डाणपूल जो आहे केबल स्टेट तो उभारण्यात आला आहे आणि जवळपास 85% काम याचं पूर्ण झालं आहे। तर प्रभादेवी म्हणजेच एल्फिस्टन पूल जे आहे त्याचं काम 70% पूर्ण झालं आहे। यापैकी प्रभादेवी पूल हा 30 नोव्हेंबर आणि भायखळा पूल 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। आता जर आपण पाहिलं तर सध्या मी या भायखळ्याच्या पुलापाशी आहे आणि हा पूल जवळपास आता 85% पूर्ण झाला आहे। मात्र आता केवळ जोडणीचं काम बाकी आहे आणि त्यासाठी दादर व CSMT बाजूच्या जे वॉल आहे त्याचं काम अजूनही शिल्लक आणि त्यासाठी एक ब्लॉकची प्रतीक्षा आहे, एक ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यासोबतच आपण पाहिलं तर मग प्रभादेवी इथल्या उड्डाणपुलासाठी जुना पूल पाडण्याचं काम तर पूर्ण झालं आहे। सर्व ओपन वेब गर्डर्सची निर्मितीही पूर्ण झाली आहे। मात्र आता सध्या केवळ सबस्ट्रक्चर आणि गर्डर असेंब्लीचे काम वेगाने सुरू आहे। त्यामुळे ही जी वाहतूक कोंडी आहे दक्षिण मुंबईतली ती कमी करण्यासाठी या दोन्ही पुलांचा मोठा सहभाग त्याच्यात असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।